नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. त्याच्यामागचा हेतू आपला एकच असतो की एक चांगलं इंग्रजी बोलता यावं, चांगलं इंग्लिश लिहिता यावं आणि चांगलं इंग्लिश आपल्याला समजलं पाहिजे, हा हेतू आहे. मग कुठला भाग सोपा किंवा कुठला भाग कठीण, कुठल्या भागाला वेटेज जास्त द्यायचं, कोणाला कमी द्यायचं, असा भेदभाव आपण करत नाही किंवा तुम्हीही करू नका. कारण आजचा जो टॉपिक आहे ॲड अ क्वेश्चन टॅग, हा तुम्हाला वाटेल की किती सोपा आहे आणि याच्यावर काय शिकायचं आणि काय बोलायचं, पण तसं नाही. ॲड अ क्वेश्चन टॅगवर जेव्हा कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तेव्हा तो मार्क शक्यतोवर 90% मुलांना मिळतच नाही. कारण सोप्यावर कोण विचारणार आहे? सोप्यामध्ये जे कठीण आहे त्याच्यावरच लोक फोकस करतात. म्हणून ॲड अ क्वेश्चन टॅग हा जरी टॉपिक आज सोपा असला पण त्याच्याकडे व्यवस्थित बघा. त्याच्यातला काही जो भाग कठीण आहे त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. म्हणून जरा काळजीपूर्वक बघा. आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे ॲड अ क्वेश्चन टॅगवर. सो सी द व्हिडिओ टिल द एंड, सबस्क्राईब इट, शेअर इट अमंग द फ्रेंड्स अँड कॉमेंट अबाउट द लेक्चर. ॲड अ क्वेश्चन टॅग. ॲड म्हणजे मिळवा. एक वाक्य असेल, त्या वाक्याच्या शेवटी कॉमा द्यायचा आणि मग सहाय्यक क्रियापद जे वापरलेलं असतं वाक्यामध्ये त्याला नॉट लावून आपण टॅग क्वेश्चन लावत असतो. वाक्य जर नकारार्थी असेल तर तिकडे नॉट लावत नाही. ही अशी सोपी पद्धत आहे ॲड अ क्वेश्चन टॅग करण्याची. आपल्याला सर्व काळांचे वाक्य जे आहेत त्या प्रत्येक वाक्याचं सहाय्यक क्रियापद ओळखून त्याला आपण नॉट लावून टॅग करतो. हा एक भाग झाला. नंतर काही वाक्ये आज्ञार्थी असतात. आज्ञार्थी वाक्यांचं कसं करतात आपलं हे टॅग क्वेश्चन, तो पण एक भाग आहे. काही ठिकाणी क्रियापदाचे 3 रूपं सारखे असतात. पुट पुट पुट, शट शट शट, कट कट कट. त्या ठिकाणचं टॅग आपल्याला क्वेश्चन करताना आपण चुकतो. लेटचा काही वाक्य असतात आणि परीक्षेमध्ये हेच विचारतात. ते लेटचे वाक्य विचारतात किंवा सारखं V1 V2 V3 सारखे असतील ते विचारतात. म्हणजे टॅग क्वेश्चनमध्ये शक्यतो विद्यार्थी असं म्हणतो की हे सोपं आहे, परंतु त्याच ठिकाणी तो फसतो. कारण तिथे विचारलेला टॅग हा वेगळा असतो आणि 1 ते 12 काळापैकी शक्यतोवर सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट इथे सहाय्यक क्रियापद लपलेलं असतं. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की इथं सहाय्यक क्रियापद काय आहे. आता ही प्लेज क्रिकेट, त्याला वाटतं इथं काहीच नाही, व सहाय्यक क्रियापद दिसत नाही. किंवा आय गो टू स्कूल, त्याला वाटतं इथं फक्त गो आहे. मग कसं नॉट लावायचा, कोणाला नॉट लावायचा. त्यामुळे सिम्पल प्रेझेंटमध्ये ज्या वेळेस वेन एव्हर द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज्ड दॅट टाईम वी यूज डज ऑर डू, डोंट ऑर डझंट, हे लक्षात आलं पाहिजे. आणि जेव्हा क्रियापदाचं भूतकाळी रूप वापरलेलं असतं सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, त्यावेळेस आपण डिडंट नाही करतो. आणि त्याच्या पुढे मग फ्युचरमध्ये सर्व पुढील काळामध्ये सहाय्यक क्रियापद आहेच. आय शॅल गो, आय एम गोईंग, आय वॉज गोईंग, आय शॅल बी गोईंग, आय हॅव गॉन, आय हॅड गॉन, आय शॅल हॅव गॉन, आणि पुढे पण शॅल होईल आहेतच. तर विद्यार्थ्यांना अडचणीचा येणारा भाग म्हणजे सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल पास्ट आणि लेटचे वाक्य, नंतर आज्ञार्थी दुसरं वाक्य आणि क्रियापदाचे 3 रूप सारखे असणारे वाक्य, हे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. तर बघूया आपण. आपल्याला पहिले समजा हा चार्ट आहे, इथे 12 काळ येते. आता ज्यावेळेस सिम्पल प्रेझेंटचं वाक्य असतं तिथे सहाय्यक क्रियापद असतं डू डज. सिम्पल पास्टचं वाक्य असेल डीड लावायचा. इथे विल आणि शाल हे सहाय्यक क्रियापद असतात. बघा हे हेल्पिंग वर्ब आहेत ना. इथे ॲम इज आर असतो हेल्पिंग वर्ब, याला नॉट लावून आपला टॅग क्वेश्चन होईल. इथं वॉज वेअर असतात कंटिन्युअस पास्टमध्ये. कंटिन्युअस फ्युचरमध्ये विल आणि शाल असतोच. बी असतो, तो बी काय आपण टॅगला घेत नाही, तो बी जागेवरच राहू द्यायचा असतो. फक्त विल शाल घ्यायचे. इथे पण तेच, इथे पण तेच, इथे पण तेच, इथे पण तेच. फक्त इथे 2 जण असतात, हॅव हॅज, इथे हॅड असतो. म्हणजे
1 ते 12 काळापर्यंत काही अडचण येत नाही शक्यतोवर आपल्याला. त्याच्यामध्ये फक्त सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्टचा तुला आपण काही वाक्य घेऊ. ही गोज टू स्कूल असं वाक्य आहे. आता गोज म्हणजे डज गो, याची जर तुम्ही फोड केली, गोजचा अर्थ जर तुम्ही सहाय्यक क्रियापद शोधायला प्रयत्न केला तर याचा अर्थ होतो डज आणि गो. डज आणि गो मिळून गोज झालेला आहे असं समजू आपण. मग इथे डज हा लपलेला आहेच, गोजमध्ये डज आहे, त्यामुळे डझंट ही कॉमा द्यायचा इथे, डझंट ही आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपल्या लक्षात येतं. दुसरं वाक्य, दे प्लेड गुड क्रिकेट. ते चांगलं क्रिकेट खेळले. आता आपल्याला शिकवलेलं असतं की वाक्यात सहाय्यक क्रियापद कोणतं आहे त्याला नॉट लावायचा आणि टॅग क्वेश्चन करायचा. परंतु ते सहाय्यक क्रियापद आपल्याला दिसणार नाही. परंतु जे अभ्यासक आहेत किंवा अनुभवी लोक आहेत किंवा ज्यांना समजलेलं आहे ते लगेच ओळखतात की हा पास्ट टेन्स आहे आणि पास्ट टेन्स प्लेड म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. इथे सहाय्यक क्रियापद डीड आहे, डीड अधिक प्ले, डीड अधिक प्ले, डीड अधिक प्ले म्हणजे प्लेड. मग हे सहाय्यक क्रियापद उचलून आपल्याला टॅग क्वेश्चन करता येईल. ही प्लेड क्रिकेट कॉमा डिडंट ही, इथे डझंट ही, डझंट ही, इथे करता आहे दे. अशा प्रकारे. तिसरं वाक्य आपण घेऊ, बॉईज. आता इथे सर्वनाम घेताना आपण ही, शी, इट, आय, वी, दे सर्व घेतले. परंतु प्रत्यक्ष बॉईज जर आलं किंवा एखादा मॅन आला किंवा राहुल आला तर त्याच्या लिंगानुसार सर्वनाम आपण घेतो. आता बॉईज, बॉईज कम टू, बॉईज कम टू क्लास एव्हरी डे. मुलं क्लासला रोज येतात, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे तो येतात. बॉईज कम टू क्लास एव्हरी डे. आता इथे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरलेलं आहे. एक तर डू येईल, एक तर डज येईल. क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप यस यस लावलेला हे अगोदर आपण पहिले बघतोय. म्हणजे डू किंवा डजने प्रश्न बनेल. आता बॉईज, काहींना असं वाटतं की हा बॉईजला यस आहे, याचा काही संबंध नाही, ते अनेक वचन आहे. मुख्य क्रियापद बघायचं आणि मुख्य क्रियापद बघितल्यावर त्याला सहाय्यक क्रियापद आहे का ते बघायचं. सहाय्यक क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापद कोणत्या काळातलं आहे हे बघायचं. आता बॉईज कम, कम, केम, कम. कम हा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे, एक तर डू किंवा डज येईल. मग करता अनेक वचनी आहे. बॉईज कम, डू इथं सहाय्यक क्रियापद आहे. डोंट, आता डोंट नंतर हे काय आहे, अनेक वचन आहे. अनेक वचन म्हणजे दे, डोंट दे. अशा प्रकारे याचा टॅग क्वेश्चन होईल. आता आपण इथलं एक वाक्य घेऊ, झालं ते. आता सिम्पल फ्युचर टेन्समधलं वाक्य असेल तिथं शॅल विल सहाय्यक क्रियापद असतंच. मीना विल फाईल केस, अ केस. म्हणजे मीना के कंप्लेन करेल किंवा केस करेल. टू फाईल ए व्हर्ब आहे. मीना विल फाईल अ केस. आता इथे विल फाईल हे मेन वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. तर मग आपण हेल्पिंग वर्ब घेणार आहोत, त्याला नॉट लावणार आहे. मग काय येईल, मीना विल फाईल केस. विल नॉट, विल नॉटचं होतं शॉर्टकट ओंट. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतं ओंट, ओंटशी. या नावाबद्दल सर्वनाम आपण घेतलं, ओंटशी.
म्हणजे विल नॉट सी असं त्याचा अर्थ आहे. नंतर आय शॅल विन द रेस असं वाक्य आहे. तर इथे शाल सहाय्यक क्रियापद आहे, विन मुख्य क्रियापद आहे. मग शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे शांट, शांट आय, शांट आय आणि प्रश्नचिन्ह. इथे पण काही अडचण नाही, इथे पण काही अडचण नाही. इथे अडचण आहे आणि ती अडचणच परीक्षेला विचारतात. इथे पण अडचण आहे एक, ती आपण घेणार आहोत. इथली अडचण आहे ॲमची अडचण आहे. जेव्हा टू बी मेन वर्ब म्हणून येतं तेव्हा त्याचा टॅग वेगळा होतो. बघू आपण. इथलं एक वाक्य घेऊ अजून. आय एम हॅपी. आता आय एम हॅपी इथे टू बीचं वर्ब वापरलेलं आहे आणि टू बीचं वर्ब काही वेळेस सहाय्यक क्रियापद म्हणून काम करतं, काही वेळेस मुख्य क्रियापद म्हणून काम करतं. तर इथं सहाय्यक क्रियापद म्हणून जर काम केलं असतं इथं मुख्य क्रियापद आलं असतं, आय एम प्लेईंग वगैरे, पण मुख्य क्रियापद नाही आहे. म्हणजे मग हेच मुख्य क्रियापद आहे आणि जेव्हा आय एम मुख्य क्रियापद म्हणून आलेलं आहे तर त्याचा टॅग क्वेश्चन करताना आरंटने करतात. आय एम हॅपी कॉमा आरंट आय, आरंट आय हा अपवाद आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये तुमचा मार्क जे घेऊन जातात हातातला तो असा घेऊन जातात की आपल्याला माहीत असतं की सर्व काळाचे आपले टॅग पार्ट असतात, सर्व पार्ट असतात, परंतु ते विचारणारे असा ऑड प्रश्न विचारतात. आय एम हॅपी आरंट आय. मात्र हे जर निगेटिव्ह वाक्य आलं आय एमचं इथे पण चुकतं आपण. आय एम नॉट हॅपी असं जर असेल मग आपल्याला शिकवलं असतं आय मला म्हणजे आरंटने करायचं, तिथे पण आपण फसतो. आय एम नॉट हॅपी आर आय असं करतो, पण ते चुकलं. निगेटिव्ह वाक्य असेल तर ॲमच राहील. आय एम नॉट हॅपी ॲम आय. हा पद लक्षात ठेवायचा. नंतर आय एम प्लेईंग इथे पण आरंट आय होईल. आय एम प्लेईंग, आय एम प्लेईंग क्रिकेट कॉमा आरंट आय. होकारार्थी वाक्य ॲमचा आर होतो आणि हे जर निगेटिव्ह असेल आय एम नॉट प्लेईंग ॲम आय. ते पण एक वाक्य घेऊ. आय एम नॉट प्लेईंग कॉमा एम आय. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य. इजला काही प्रॉब्लेम नाही. सी इज वर्किंग इन द फॅक्टरी, इजंट शी. दे आर ट्रॅव्हलिंग बाय बस, आरंट दे. सचिन वॉज प्लेइंग गुड क्रिकेट, wasn't he? We were dancing on the stage, weren't we? I will be working in the garden. बगीचात काम करत असेल. इथं बीचा काही संबंध नाही, फक्त सहाय्यक क्रियापद आपण विल घेऊ. विल आणि करता ओंट आय आणि शांट आय असं होईल याप्रमाणे. आता परफेक्ट टेन्स जो आहे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट, इथे पण शॅल विल आहेच. शॅल हॅव विल हॅव आहे इथे, पण तो हॅव जागेवरच राहील. हॅव जागेवर राहील तर बी जागेवर राहील, यांचा काही प्रश्न नाही. सी हॅज ड्रिवन अ कार, हॅझंट सी? वी हॅव डेकोरेटेड अवर हाऊस, हॅवंट वी? किंवा राहुल हॅज सीन सर्कस, हॅझंट ही? अशा प्रकारे होईल. सहाय्यक क्रियापदाला नॉट लावा. दे हॅड डिस्कवर्ड समथिंग, हॅडंट दे? इथे पण शांट आणि ओंटने होईल. म्हणजे 12 काळापैकी आपल्याला 4च अपवाद दिसले. पहिला सिम्पल प्रेझेंटमध्ये वेन एव्हर द फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब इज यूज्ड, थिंक अबाउट डू अँड डज.
अँड चेक द सब्जेक्ट. क्रियापदाला एस येस असेल डझंटने होईल, फक्त V1 आहे तर डोंटने होईल, दुसरं उप वापरलेलं आहे डिडंटने होईल. बाकी मग सर्व ठिकाणी इथून पुढे सर्व ठिकाणी सहाय्यक क्रियापद आहेत, काही टेन्शन नाही. आता आपण काळांच्या बाहेर निघू. काळांच्या बाहेर निघताना लेटची रचना असते एक. काळाच्या बाहेर निघताना लेटची एक रचना असते. किंवा एक ऑर्डर असते दुसरी. ओपन द डोअर म्हणजे दरवाजा उघड. हे इम्पेरेटिव्ह आहे, आज्ञार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता कोण असतो? कर्ता हा समोरचा व्यक्तीच असतो, ज्याच्याशी आपण बोलतो. ओपन द डोअर म्हणजे काय? यू ओपन द डोअर. राईट डाऊन म्हणजे यू राईट डाऊन. गिव मी पेन म्हणजे यू गिव मी पेन. तसं इथे कर्ता यू लपलेला असतो. मग ओपन द डोअर कॉमा आणि मग आज्ञार्थी वाक्याचा टॅग क्वेश्चन विलने होतो. विल यू असा टॅग होईल. नंतर लेट्सचं वाक्य घेऊ. लेट्स प्ले. हे वाक्य माझ्या माहितीनुसार मागच्या काही 2-4 मोठ्या परीक्षा असतात कॉम्पिटेटिव्ह, त्याला येऊन गेलेलं आहे. आणि जवळजवळ 90% मुलं चुकलेच ते वाक्य. कारण लेटस प्ले तर इथे लेट अस, अस ही द्वितीय विभक्ती आहे. त्याची प्रथम वी होईल आणि वी आणि आयला शाल लावतो आपण. त्यामुळे शाल वी असा कठीण टॅग याचा होतो. लेट अस, अस द्वितीय विभक्ती प्रथम त्याची वी होईल आणि वीला आपण शाल लावतो आणि अस म्हणजे आपण शाल वी असा याचा टॅग होतो. नंतर अजून एक कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये MPSCला हे वाक्य बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे मी. ही कट अ केक ॲट क्वेश्चन टॅग. आता इथं विचारणाऱ्याची मानसिकता लक्षात येत नाही आपल्या, परंतु विद्यार्थी फसतात. आता ही कट अ केक, त्यांना असं वाटतं की हा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे, डू किंवा डजने होईल. साहजिकच वाटतं प्रत्येकाला की ही कट आहे. लगेच तो डोंट आय करतात, डोंट ही करतात, काही डझंट ही करतात. परंतु जर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आला असता तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कर्ता त्याने मुद्दाम ही ठेवलेला आहे. आय कट अ केक ठेवला असता ठीक आहे, डोंट आय आला असता. परंतु त्याने ही घेतलेला आहे. आय कट अ केक असता तर 2 टॅग आले असते त्याचे, डोंट आय आणि डिडंट आय. कारण आय कट अ केक हे वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्ये पण राहू शकतं, सिम्पल पास्टमध्ये पण राहू शकतं. असं पण विचारतात ते काही वेळेस, आय कट अ केक. मग पर्याय क्रमांक 1 आणि 3 बरोबर. मग आपण जास्त हुशार असतो, आपण काय म्हणतो, नाही बाबा टॅग तर एकच असतो, टॅग क्वेश्चन एकच असतं, पर्याय क्रमांक 1 आणि 4 बरोबर हे उत्तर स्वीकारत नाही आपण. पण तसं पण स्वीकारावं लागतं. आता अशा एक वाक्य विचारतात, ही कट अ केक, याचा क्वेश्चन टॅग होतो. हे पास्ट टेन्सचं वाक्य, सिम्पल पास्टचं वाक्य. डिडंट ही, डिडंट ही. आणि असं जर वाक्याने जर असं विचारलं, आय कट अ केक, तर याचे 2 उत्तर येतील. आय कट अ केक कॉमा, हे प्रेझेंट टेन्स सिम्पल जर असेल तर डोंट आय, आणि हे जर पास्ट समजलं आपण, आय कट अ केक डिडंट आय. म्हणजे 2 उत्तरं याचे राहू शकतात. हा विचार आपल्या मनात येतच नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही बरोबर असं आपण शक्यतो शोधत नाही, पण ते पण लक्षात राहू द्यायचं. अशा प्रकारे आज्ञार्थी वाक्याचा टॅग होतो, लेटचा होतो, हे पण आज्ञार्थीच आहे. नंतर ही कट अ केक असे प्रकार असतात. नंतर सारखे
फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म ते असतात, ॲमचे असतात. हे अपवाद आहेत आणि याच्यावर जरा लक्ष द्या आणि प्रॅक्टिस करा. परंतु याच्यामध्ये आपण नॉट लावत गेलो सर्व ठिकाणी, त्याचा दुसरा अर्थ असा पण होतो की ज्या ठिकाणी होकारार्थी वाक्य त्याला नॉट निगेटिव्ह टॅगने आपण टॅग करतो आणि ज्या ठिकाणी नॉटचं वाक्य आहे तिथं नॉट काढून आपण हे करतो. त्याचे पण 1-2 उदाहरण घेऊ आपण. आता समजा ही डझंट विन याचा टॅग क्वेश्चन, डज ही, बरोबर. नंतर आय डोंट लाईक दिस, कॉमा, डू आय. नंतर he had not seen a bird. Had he हा एक प्रकार झाला. आता याच्यामध्ये अजून एक थोडासा कन्फ्यूज करणारा एक व्हर्ब आहे, टू हॅव. टू हॅवच्या बाबतीत सुद्धा काही वेळेस टॅग क्वेश्चन करताना बरेच जण चुकतात. त्या विद्यार्थ्यांनी ती गोष्ट लक्षात घ्या. टू हॅव हे असं वर्ब आहे, ते मेन वर्ब म्हणून काम करतं, काही वेळेस हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतं. तर त्यामुळे त्याचं मेन वर्ब म्हणून वापर झाला आहे का हेल्पिंग म्हणून झालेला आहे ते आपण बघायचं असतं. उदाहरणार्थ, he had a new car. Add question tag. तर याचा क्वेश्चन टॅग hadn't he असं करतात, परंतु अधिक बरोबर त्याचं जर करायचं असेल तर हे काय परफेक्ट टेन्स, परफेक्ट पास्टमधलं वाक्य नाही आहे. काहींना असं वाटतं की हॅड दिसला म्हणजे तो पास्ट परफेक्ट आहे. मग पास्ट परफेक्ट जर असतं तर इथं मेन वर्ब कुठे आहे? नाही आहे. ही हॅड नंतर मेन वर्ब नाही आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब नाही आहे. म्हणजे हाच मेन वर्ब आहे आणि हा सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. जसं हॅव, हॅड इथे 2 असतात, तर हा आहे तो. मग सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे तर त्याचा टॅग डीडने व्हायला पाहिजे ना. ही हॅड अ न्यू कार, डिडंट ही. दुसरं, सी हॅज. सी हॅज आता एक पोझिशन दाखवतो इथे. सी हॅज अ बुक घेऊ आपण, तिच्याकडे पुस्तक आहे. मग आता इथे पण तोच प्रश्न निर्माण झाला. सी हॅज हे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे, त्यामुळे डू किंवा डजने वर्ब टॅग व्हायला पाहिजे. आता हॅज म्हणजे काय? हॅज म्हणजे तृतीयपुरुषी कर्ता आहे, त्यामुळे हॅज वापरलेला आहे. मग जसं गोचं गोज होतो, तसं हॅवचा हॅज होतो. मग इथे हॅज असल्यामुळे डझंटने होईल, डझंट सी. हा पण एक अपवाद लक्षात घ्या, डझंट सी. नंतर अजून एक वाक्य घेऊ आपण. आय हॅव 2 पेन्स. आता इथं पोझिशन दाखवलेलं आहे, माझ्याजवळ 2 पेन्स आहेत माझ्या मालकीच्या. तर काहींना वाटतं की हा परफेक्ट प्रेझेंट आहे, नाही का? काहींना वाटतं परफेक्ट प्रेझेंट आहे कारण हॅव आहे, पण परफेक्ट प्रेझेंट असतात मग तिथं पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब पाहिजे ना पुढे, नाही आहे. म्हणजे हे मेन वर्ब आहे.
वाक्यात जर दुसरं क्रियापद नाही आहे मेन वर्ब तर तेच मेन समजायचं. आणि आय हॅव फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे म्हणून याचा वर्बल डोंट ने होईल. डोंट आय. डू यू हॅव पेन असं आपण विचारतोच. आय हॅव 2 पेन्स. डोंट आय. आणि I had a car, comma, didn't I? किंवा राहुल had a car, didn't he? तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जवळजवळ सर्वच टॉपिक कवर केलेला आहे. त्यामुळे टॅग क्वेश्चनवर प्रश्न जर आला कुठेही किंवा बोलायची वेळ आली तर बी केअरफुल, कारण विचारणारा का तुम्हाला इतकं साधं विचारणार नाही. आणि टॅग क्वेश्चन करताना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पण तुमच्याकडे राहू द्या. आर आरंट. नंतर आता हे याच्याबद्दल आर आरंट, वेर वेरंट, इजंट, ओंट शांट. ओंट शांट लक्षात ठेवा. हॅडंट, हॅझंट, हॅवंट, डझंट, डोंट, डिडंट इत्यादी आहेत. आता मॉडेलचं टॅग क्वेश्चन करताना आपण कॅनचं कांट होईल, शालचं शांट होईल, कॅन कुड शाल शुड मे माईट मसंट मसंट होईल, माईटचं मायटंट होईल, कॅनचं कांट होईल आणि शूटचं शुडंट होईल. म्हणजे एवढे अँगलने टॅग क्वेश्चन आपण अभ्यास करायचा तरच तो मार्क आपल्याला मिळेल, तरच आपल्याला बोलता येईल. म्हणजे सोपा भाग आहे असं समजून चालणार नाही. तर या बारीक गोष्टी आपण समजून घेतल्या असतीलच. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण हे व्हिडिओ लेक्चर इथे संपू. याच्या पुढील महत्त्वाचा भाग जो आपल्याला लागणार आहे उपयुक्त तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.